हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. पहिला प्लॅन आलेले वेगळं असते हो, तर इकडे मध्ये परत आलेले आपल्याला प्रेज लॉर्ड बोलण्यासाठी. हालेलुया. मग सगळे विचार केला, पहिलं सांगितलं परत काय हालेलुया प्रेज लॉर्ड म्हणाले म्हणून कोण बोलत नाही. देवाच्या कृपेसाठी धन्यवाद. बघता बघता महिन्यातला या वर्षातला 6वा महिन्यामध्ये आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. हालेलुया. 5 महिने कंप्लीट झाले. बघता बघता आता तर क्रिसमस झालं ना. आता तर डान्स केलं. आता तर क्रिसमस झालं, लगेच आलं. 5 महिने संपले, 6वा महिन्यात आले. देवाची महान कृपा आणि दयेसाठी धन्यवाद. प्रियानो, पुन्हा एक देवा आज विशेष वचन दिलेलं आहे. आपण आपली मनाची तयारी करूया. देवा माझ्याशी बोल. आणि विशेष करून कुणाला कधी कुठला मेसेज स्पर्श करा आपल्याला माहित नाही आहे. मेसेज जे ऐकता बघता नंतर ते शेअर करा. हालेलुया. ते शेअर करा. त्यामुळे कितीतरी लोक आशीर्वादित होतात. कधी कधी रेकॉर्ड झालेला मेसेज पुन्हा तर मला मेसेजेस येतात, सिस्टर आम्ही अचानक ते मेसेज बघितलं, आम्ही आशीर्वादित झालो. हे वचन माझ्यासाठी होतं. हालेलुया. म्हणजे हे खूप आशीर्वादाचं गोष्ट आहे. पूर्वी असं काही नव्हतं, पण आता आम्हाला आहे. रेकॉर्डिंग होते म्हणजे कधी पण आम्ही कुठेही आम्ही बघू शकतो आणि आम्ही ऐकू शकतो. हालेलुया. आपण आज वचनामध्ये जाऊया. योहानाचे शुभ वर्तमान 6वा अध्याय 5 आणि 6. योहानाचे शुभ वर्तमान 6वा अध्याय 5 आणि 6. जॉन 6, 5 and 6. योहान 6, 5 आणि 6. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे मोठा लोकसमुद्र येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, यांना खाण्यास आपण भाकरी कोठून विकत आणावी? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. हालेलुया, हालेलुया. आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होता. सिस्टर, आपको मराठी समजते? समजलं ना? आपण काय करणार आहोत ते येशूला ठाऊक होता. He knows that what he is going to do. येशूला माहित होते येशू काय करणार आहे. तरी सुद्धा आपल्या शिष्याला विचारले. काय विचारलं 5 मध्ये? पुन्हा एक बार. तेव्हा येशू दृष्टीवर करून व आपणाकडे मोठा लोकसमुद्र येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, यांना खाण्यास आपण भाकरी कोठून विकत आणावी? भरपूर लोक जंगलात येशू एकटे बसल्यात, डोंगरावर एकटे बसल्यात. त्या ठिकाणी अख्ख्या गावातले लोक गळप गाव आणि गाव येशूकडे आले. मग येशूने काय केले? त्याच्या शिष्याला म्हटले, बाबा एवढी लोक यायला, एवढ्यानं जेवण कुठून आणायचं रे? हालेलुया. काय म्हटले? एवढ्या लोकांना जेवण कुठून आणायचं हा येशूने विचारलेला प्रश्न. कारण 6 मध्ये म्हणते येशूला माहित आहे की येशू काय करणार आहे. हॅलो, व्हेरी इम्पॉर्टंट. आज ते तुमच्याशी बोलणार आहेत. बी अलर्ट. हालेलुया. खूप वेगळ्या पद्धतीने आज तुमच्याशी बोलणार आहे ते पप्पा. येशूला माहित आहे तो काय करणार आहे, तरी सुद्धा शिष्याला विचारले, आपण ह्या लोकांना जेवण कुठून आणू? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे काही करणार आहे देवाला माहित आहे, तरी पण तो आम्हाला विचारतो, आमच्याकडे प्रश्न करतो, आम्हाला टेस्ट करतो. समजलं पॉइंट? येशूला माहित आहे. येशूला काही शिष्याला विचारायची गरज नव्हती. येशूला पण माहिती उत्तर काय असणार आहे. पण येशूने काय केले? विचारले. इमिडिएटली 6व्या वचन मध्ये म्हणते त्यांनी काय करणार येशूला ते माहित होतं. येशू काय करणार आहे येशूला ऑलरेडी माहित होतं. येशूकडे काही गुप्त नाही आहे. नथिंग इज हिडन फ्रॉम गॉड. सर्व काही देवासमोर उघड आहे. कोणीही काहीही देवासमोर लपून ठेवू शकत नाही. कधीच विचार करू नका माझी समस्या देवाला माहित नाहीये, माझी परिस्थिती देवाला माहित नाहीये, माझं दुःख देवाला माहित नाहीये, माझा आजारपणा देवाला माहित नाहीये, माझं कष्ट देवाला माहित. असं कधी कुणी विचार करू नका. देवाला सर्व माहित आहे. तरी पण तो आमची परीक्षा करताना विचारताना वाट बघतो की यांचा भरोसा माझ्यावर किती आहे, यांचा माझ्यावर किती विश्वास आहे. हा देव बाबा बघतात. या ठिकाणी सर्वांना साक्ष माहित आहे काय झालं, पुढे काय झालं, पण आम्हाला वाचायला पाहिजे. आज ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ज्या शिष्याने म्हटले एवढे लोकांना मी कुठून जेवण आणायचं, प्रश्न कुणी निर्माण केले? येशूने निर्माण केले, शिष्य नाही. आता
आता मोठ्या लोकांनी जरी तुमच्या विरुद्ध काय तर अब्बा अब्बा आता काय होणार, पाऊस पडणार आहे वाटतं, हे पडणार आहे वाटतं, तुम्ही काय म्हणणार, होय ब्रदर पडणार आहे वाटतं, होय सिस्टर पडणार आहे वाटतं, म्हणणार की नाही? तुम्ही कोण म्हणणार आहे का? नाही 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 पडणार नाही, असं कसं पडणार? एक तरी व्यक्ती म्हणू शकतात का त्या वेळेला? नाही म्हणू शकत. किती आमच्या मनामध्ये जरी विश्वास असला प्रेझेंट करू शकत नाही. आता या ठिकाणी सगळे शिष्य, येशू सुद्धा म्हणाले अरे बाबा एवढ्या लोकांना जेवण कुठून आणायचं? आता हे शिष्य काय म्हणणार? पुढं बस 7% पुढे. हा फिलिपाने त्याला उत्तर दिले, हा. यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाही. हालेलुया. काय म्हटलं फिलिप? काय येशू एवढ्या एवढं जरी लोकांनी खाल्ले 200 रुपयाची भाकरी पुरणार नाही. खाण्यात बोलले असेल काढूच बोलतात ना, कायची एवढ्या लोकांना जेवण कुठून आणायचं? पुढे त्याच्या शिष्यापैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे. आमेन. त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी व 2 मासळे आहेत, परंतु त्या इतक्याने कशा पुरणार? हालेलुया. इथे पण प्रश्न, पण तिथे एक मोठा आशीर्वाद पण आहे. अँड्रू काय केले? काहीतरी घेऊन आले. इथे एक छोटासा पोरगा आहे. 3 दिवस 3 रात त्या लोक त्या ठिकाणी प्रार्थनेत होते. ते मुलगा 5 भाकरी 2 मासे काढून ठेवला होता. हालेलुया हालेलुया. ते साईडला काढून ठेवला होता. आता अँड्रूचा विश्वास बघा, आंद्रेचा विश्वास बघा. काय असं म्हटला नाही, आता एवढ्या लोकांना एवढं जेवण कुठून आणायचं? येशू बोलायला आता ही 5 भाकरी 2 माशाने देऊन तर काय होणार आहे? नाही विचार केला, घेऊन गेला येशूकडे आणि म्हटलं, येशू इथे एका पोरगेकडे एवढा आहे बघा बाबा. काय म्हटलं? एवढी मोठी भीड आहे, एवढे लोक आहेत, एवढी जनसंख्या आहे, पण एका मुलगेकडे एवढंसं मिळालं मला, हे घ्या येशू एवढं आहेत आपल्याकडे. हालेलुया. पुढे येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. पुढे येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्याने सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवळच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेश येणार आहे हालेलुया. काय केले? जे दाखवले 5 भाकरी 2 मासे. प्रश्न केवढे? पहिला प्रश्न येशूने निर्माण केले, मग फिलिपने बोलला, पण नंतर अँड्रू हळूच एक हात घेऊन आला, बघा बाबा एवढा आहे. हालेलुया हालेलुया. चमत्कार जीवनामध्ये घडण्यासाठी आपल्या जवळ जे आहे ते वेदीवर अर्पण केले पाहिजे. माझ्याकडे काही नाही, मी काय देऊ, मलाच पुरत नाही, मलाच होत नाही, मी कुठून आणू, मी काय करू, असं म्हणणारे लोक कधी आशीर्वादित होत नाही, कधीच होत नाही. काही नाही, जे आहे ते पेरा, वेदीवर अर्पण करा, ते त्याला समृद्धी करतो. छोटंसं एक्झाम्पल आहे. किती अवघड परिस्थिती आहे, कितीतरी जनसमुद्र म्हणतात काय 5,000 लोक खाऊन पुरुष किती भाकरी होते? 5 भाकरी 2 मासे, 12 टोपले भरून काढल्यात. थोडं काढलं तरी पुरत नाही म्हणलेल्या लोकांनी गोळा करायला लागले 5 टोपले भरून. देवाचं काम खूप वेगळा असतो, पण आम्ही ते काम करण्यासाठी स्वतःला द्यायला पाहिजे. हालेलुया. समजायलं? देवाचं काम आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वतःला द्यायला पाहिजे देवाच्या हातामध्ये, तेव्हाच ते काम करतो. ज्यावेळी अँड्रू आणल्यानंतर, आंद्रिया आणल्यानंतर देवाने ते घेतली, त्याला आशीर्वादित केले. 50 लोकांना गवतावर बसायला सांगितले, बसवली, आभार मानली सगळ्यांना, ते जावा रे वाडा जावा. प्रश्नांवर प्रश्न, पण येशूला माहित होतं फायनल काय होणार. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज कितीतरी प्रश्न असू दे, येशूला माहित त्याचं उत्तर काय आहे, आणि उत्तर चांगलंच आहे. हालेलुया. येशूचं उत्तर चांगलाच आहे. परिस्थिती किती बिघडा विचार करा. जंगलात, अरण्यात, आता सगळं काय कुठं स्विगी,
झोमॅटो किंवा ब्लिंकिट, हा कोणी काय नव्हते. आता मी ब्रदर माझे तर आमच्या घरातले लोक, बाई आमची मावशी आमची कुक सगळे म्हणतात काय सिस्टर बघत ते बटन दाबली. सिस्टर म्हणतात सिस्टर जेवण करता करता बाई म्हणते ताई कोथिंबीर संपली बघा. ओके ताई. असं आज जाऊन नाही पण कोथिंबीर दारात असतं. म्हणते काय कधी ऑर्डर केला 2 मिनिटात असं 7 मिनिटं लागतात घरात पोहोचायला. कुठं सदर बाजार मधून ब्लिंकिटचं तिकडे आहे. 7 मिनिटात कॉम्पिटिशन आहे त्यांच्यात, पण किती लवकर पोहोचले की त्यांना तेवढं पॉईंट्स असतात. पळत 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 येतात लोक. त्यावेळी काय नव्हतं. कुठेतरी कॅफेस आहेत किंवा हॉटेल आहेत किंवा काय धाबा आहेत, काय नव्हतं. तसल्या ठिकाणी हा प्रश्नांना येशूने दिलेले सोपे उत्तर. 5,000 पुरुष बायकांनी मुलं वेगळं आणि 12 टोपले भरून काढले. तोच तुमचा आणि माझं देव आज पण जिवंत आहे. तोच आज पण जिवंत आहे. म्हणून तो काय म्हणतो, तो काय करणार त्याला माहित आहे, तरी पण तो विचारतो, तरी पण आमच्याकडून अपेक्षा करतो मी तुझ्यासाठी काय करू, काय तुला पाहिजे. लय लोक म्हणतात तुला माहित आहे तू काय करतोस ते कर. असं नाही. हालेलुया. समजायला सर्वाला तुला माहिती तू काय पण कर, ते तर आहेच. देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. पण आमची पण मागणी आम्ही देवाकडे ओपनली मागितली पाहिजे. मुलं आपल्या घरी येतात, मम्मी काय पण जेवण असलं तर ते रोज तसं एका मम्मी जेवण वाढ असं म्हणतील, पण ठराविक दिवसांमध्ये काय म्हणतात, काय केलीस, काय जेवण काय केले, ए बाबा हे नको मला, हे भाजी नको, हे आमटी नको, हे जेवण नको, भाकरी नको, काय पण म्हणतात ना. नाहीतर की सगळं आवडून गेले, मला हे काहीच नको बाई, नूडल्स करून दे म्हणतात की नाही. हा बाबाकडे आम्ही जात असताना बाबाकडे आम्ही काय पाहिजे, आमचा डिझायर आमची इच्छा काय बाबाला सांगितली पाहिजे. जे आमच्याकडे तोडं आहे ते वेदीवर अर्पण केली पाहिजे. त्याला देव बाबा हातात घेतात, त्याला समृद्धी करतात. हालेलुया. आता येशूने केलेले चमत्कार बघून लोक खुश, एकदम आनंदित झाले. मग लगेच लोकांच्या डोक्यात आला आता याला राजा करायचं. काय आलं, याला राजा करायचं. चमत्कार आहे तिने गडगड गडगड कर एवढ्या लोकांना वाढले. असला राजा मान असला की मग काय. हा पुढं वाचा त्याच अध्यायामध्ये 15 पासून वाचूया, 15 पासून. जोहान 6:15 पासून पुढे. मग ते येऊन आपला राजा करण्याकरता बळजबरीने गणण्याच्या बेतात आहे हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मजल्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफरनहूमात जाऊ लागले. पहिली गोष्ट, जेव्हा येशूला समजलं या सगळ्या लोकांच्या मनात काहीतरी शिजायला लागले. काय शिजायला लागले, हळूच यायचं येशूला राजा करायचं. येशू कसला राजा आहे, इथं मरण्यासाठी राजा आहे, राज्य करण्यासाठी तिकडं. हालेलुया. ते तात्पुरता राजा म्हणून जगण्यासाठी युगान युगाचा तो राजा आहे. कारण येशूच राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. या लोकांचा मना जीवा आला येशूला राजा करायचा, येशू पटकन तिथून निसटून गेले. आरामात एवढं भीड, एवढी गर्दी, एवढी लोक, एवढी स्तुती प्रशंसा होत असताना सगळ्यांना टाकल्याने तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर आता शिष्य वाट बघितली येशू नाही, येशू गेले, एकटे निघून गेले. रात्र झाली. शिष्याने काय केले, एक बोट घेतली, बोटीत बसून तिथून निघून चालले पुढे. एवढ्यात अंधार पडला तर येशू त्यांचा तो आला नव्हता आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे सव्वा कोस वरून गेल्यावर त्याने येशूला समुद्रावरून मजव्याजवळ चालत येताना पाहिले. 1 मिनिट. रात्र झाली, शिष्य बोटीत बसल्यात आणि चालले आणि वाट बघितली, येशू काय आले नाही. लेवची वाट बघितली, येशू आले नाही आणि गपचिप निघून चालले. अंधार पडली समुद्रात, बोटीत अंधार पडली. एकटे शिष्य चालले. आजच्या वेळेला एखादा माणूस पाण्यातून चालत समोर आले की त्याने काय म्हणणार, येशू बरोबर बसून समुद्राच्या पलीकडं सगळ्यांना वाढल्यात, सगळे जेवल्या, सगळे तृप्त झाल्यात, येशू गायब झालेत.
आणि अचानक तुम्ही तकुवर समुद्रातून चालला तर दुसऱ्याकडे जाऊया आणि अचानक समोर पाणी पण चालत कोणतं तुमच्या समोर आलं, काय होईल हो? अंधार. आम्ही बोलायला तर इझी वाटते, बघा येशूला बघून शिष्याने भूत भूत म्हटले. अरे काय परिस्थिती होत, काय परिस्थिती होत. आपल्या घरात अंधारात कुणीतरी केस सोडत आपल्याला भूत म्हणतात की नाही, रात्रीची कोणतरी हळूच फिरायला लागला लाईट नाही काय म्हणतात की नाही, घाबरतात की नाही. मी ते काय सांगायला, येशू स्वतः पाणीवर चालत येत होते, शिष्य बघितले. आता पुढे आणि त्यांना भय वाटले. परंतु तो त्यांना म्हणाला, मी आहे, भिवू नका. आमेन. हालेलुया. घाबरले शिष्य. इथं तरी योहानाने थोडक्यात लिहिलं, दुसऱ्याकडे ते भूत भूत पण ओरडलेलं पण लिहिले. भूत भूत पण जोरजोरात ओरडायला गेले सगळी घाबरून. मग इथं काय केल्यात, येशूने काय म्हणल्या, त्यांना बघितले, मी आहे, घाबरू नका. काय बोलल्या, मी आहे, घाबरू नका. फिअर नॉट, आय एम. काय म्हणल्यात, मीच आहे, तुम्ही घाबरू नका, शांत व्हा, मी आहे. पुढे म्हणून त्याला मजवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्याने जायचं होते त्या ठिकाणी मजवा किनाऱ्यास लागला. हालेलुया. हे वचन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा त्यांना समजला येशू आहे, त्यांनी इच्छेने येशूला आपल्या नावात घेतले. कसे घेतले, काय कोण काय करतात असं काही नाही, फुल ऑफ डिझायर, पूर्ण मनाने येशूला आपल्या नावात घेतले. परिस्थिती बिकट, पूर वादळ यायला लागली, वारा यायला लागली, समुद्रात अंधार आहे, कुणी नाहीये, कोण ओळखत नाही कोणाला. येशूचा शब्द बोलले, मी आहे, घाबरू नका. विश्वासाने शिष्याने येशूला आपल्या पोटीत घेतले. जेव्हा येशूला आपल्या पोटीत घेतले, ज्या ठिकाणी त्यांना जायला पाहिजे त्या ठिकाणी बोट गेली. हालेलुया. काय बघितलं मागाशी, येशूला माहिती तो काय करणार आहे. तुमच्या आणि माझा हा जीवनाचा बोट कुठं जायला पाहिजे त्याला माहित आहे. कुठं आपली बोटाचा प्रवास आहे देवाला माहित आहे. म्हणून इच्छेने जेव्हा मी येशूला आपल्या जीवनामध्ये घेतो, तेव्हा बरोबर आपली बोट आपल्या किनाऱ्यावर पोहोचणार. समजायला, इच्छेने. असं नाही काय माहित काहीतरी होते वाटतं, बघूया वाटतं, असं नाही. त्या लोकांनी पूर्ण विश्वासाने येशूला बोटीत घेतले. एवढं वादळ, एवढं तुफान, एवढं भीती, एवढा अंधार, बरोबर त्या किनाऱ्याला पोहोचले. शेवटचं वचन पुन्हा एकदा 21. म्हणून त्याला मजवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांना जायचं होते त्या ठिकाणी मजवा किनाऱ्यास लागला. हालेलुया. मजवा किनाऱ्यास लागला. येशू गेले नाही, मजव्याला जायलाच पाहिजे किनाऱ्याला. कारण कोण आहे या जीवनामध्ये, जेव्हा येशूला पूर्णपणाने स्वीकार करणार, तेव्हा मी ऑटोमॅटिक त्या किनारा पोहोचणार. का एवढा आमचा बद्दल देवाला काळजी आहे. इथं माझा टॉपिक वेगळा आहे, एक वचन मला तुमच्याशी बोलते. एफिसियन्स 1:5 वाचा. एफिसियन्स 1:5. एफिसियन्स 1:5. एफिसियन्स 1:5. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. हालेलुया. आम्ही कोण होतो, पापात मेलेले लोक, सैतानाने विकत घेतलेले लोक, सैतानाच्या गुलामगिरीतले लोक. पापात म्हणजे जगापासून, म्हणजे जगात सगळं भटकलेले लोक आम्ही होतो. पण येशूने आम्हाला काय केले, पुन्हा एक बरोबर व्हेरी इम्पॉर्टंट आहे, अडॉप्शन. देवाने आम्हाला अडॉप्ट केली, दत्तक घेतले देवाने आम्हाला. समजलं. 5 पुन्हा एक व्हेरी इम्पॉर्टंट. एफिसियन्स 1:5. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. कसं नेमले, प्रेमाने. सृष्टीच्या पूर्वीच आम्हाला नेमून ठेवले देवानी, की ही जे लोक आहेत, ते सैतानाची नाहीत, ही माझी आहेत. हालेलुया. हे माझी आहेत म्हणून देवाने काय केले, स्वतः देवानी आपल्याला अडॉप्ट केले. देवाने आम्हाला दत्तक घेतले. आज आम्ही
समजाले? कोणाचे मी मुलं? आज आम्ही तू कोण? मी माझी मम्मी पप्पा हे आहेत नाहीये. येशूची मुलं आम्ही आहोत. हालेलुया. कोणाची मुलं आम्ही? येशूची मुलं. आणि हे इम्पॉर्टंट हे आहे की देवाने जेव्हा मला अडॉप्ट केले, देवाचं सर्व काही आमचंच आहे. तिथे काही भेदभाव नाही. आम्ही आशीर्वादित लोक आहे. समजाले? पूर्वी आम्ही काय होतो? सैतानाचे होतो, पापात होतो, मरणात होतो, गुलामगिरीत होतो, नाशात होतो. येशूने आम्हाला त्याची केले, स्वर्गाच्या वारीस आम्हाला बनवले. हालेलुया. मग तुम्हाला सांगितलं ना 2 आठवड्याच्या होती, येशूचा इच्छा हाच आहे, जिथे मी असेल तिथे तुम्ही माझ्या जवळ राहायला पाहिजे. हाच देवाची इच्छा आहे. आई बाप काय म्हणतात? माझी मुलं माझ्याकडेच पाहिजे. तसंच देवाची पण इच्छा आहे. म्हणून देवाने आम्हाला सैतानापासून, जगाच्या गोष्टीपासून आम्हाला अडॉप्ट केले. देवाची आज आम्ही मुलं आहोत. आम्हा सर्वांचा आई बाबा येशू आहे. बरोबर आहे का? तुम्हाला पटलं नाही? आमेन नाही, काहीच नाही. हालेलुया. कारण वचन काय सांगते? स्तोत्र 27:10 वाचा. Psalm 27:10. Psalm 27:10 वाचा. 27:10. स्तोत्र 27:10. हा, माझ्या आई बाबांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल. हालेलुया. हा देवाचं वचन आहे. जगातले सगळे आम्हाला सोडते टाकते, देव आम्हाला जवळ केलेला देव आहे. काय झालं? आम्ही आमच्या पापामध्ये आम्ही मेलेलो होतो, गुलामगिरीमध्ये होतो, सैतानाची मुलं आम्ही झालो. सैतान आम्हाला नरकाला घेऊन जाण्यासाठी बनवला. येशूने आम्हाला दत्तक घेतली, त्याची मुलं केली. म्हणून जेव्हा इच्छेने आम्ही त्याला आमच्या नावेत घेतो, बसले बसले बोट बरोबर जाणार जिथं आम्हाला जायचंय. हॉटेलला पत्ता माहिती आहे, आमचं ठिकाण माहिती आहे, ॲड्रेस त्याला सांगायची गरज नाही. मला असंच प्रॉब्लेम होतो. सध्या मी भरपूर रिक्षेत जात असतो ना, कधी कधी सोमवारी कोडिंग आले की झालं तर रिक्षेत पडतो, कधी कधी मंगळवारी रिक्षेत जात असतो, बरेच वेळा रिक्षात फिरत असतो. सध्या मी सवयीने रिक्षात बसून पत्ता सांगायची, गप्प बसलेलो असतो. मॅडम कुठं टर्न घ्यायचं मॅडम? नुसतं सांगतो साची बॅक साईड एवढं बोललं आणि गपचूप बसायचं. इकडं घ्या तिकडं घ्या काय सांग. तिथं आलं की ते विचार, सॉरी दादा इकडे घ्या इकडे घ्या. सवय नाही. पण येशूला जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये आमंत्रण देतो, आम्हाला कुठला टर्न सांगायची गरज नाही, कुठला पत्ता सांगायची गरज नाही. तो आपला बरोबर आपला नाव तिथं पोहोचणार. पण एक मात्र इम्पॉर्टंट आहे, तो आमची परीक्षा करतो. आम्ही किती त्याच्यावर भरोसा ठेवतो, किती आमचा विश्वास त्याच्यावर आहे, हा देव बाबा मला पाठवून करतो. लूक शुभवर्तमान काढूया. लूक 24वा अध्याय, तिथं 13 ते 15 वचन वाचूया. या येशूच्या मेल्यानंतर, पुनरुत्थानानंतर ची एक घटना वाचूया. लूक 24:13-15. लूक 24:13-15. हा. त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अमाउस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकांचे संभाषण करत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. 1 मिनिट. काय झालं? येशूला मारले, येशूला क्रॉसवर टाकले, पुरले, येशूचे पुनरुत्थान झालं. सगळं झाल्यानंतर सगळे पिचत पडले. कोण म्हणते येशू उठले, कोण म्हणते येशूला चोरून नेले, कोण म्हणते येशू गायब झाले. कुणाला काही समजेना काय झालं. 2 फ्रेंड्स, दोघे मित्र जाता जाता वाटेच गप्पा करत, काय रे काय झालं असेल रे येशूचा, असं कसं झालं रे, काय ते डिस्कस करत चालले दोघे मित्र. काय माहित कांद्यावर हात घालून एक मदत देत असेल. टेन्शन होतं, दुःख होता, लई परिस्थिती बिकट होता. कारण येशूला एवढा भयंकर रीतीने जगातल्या लोकांनी मारले होते, हे विसरण्यासाठी शक्यच नव्हतं. आणि अख्ख्या जगाला, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, येशूला लपून चपून कुठंतरी क्रॉसवर टाकले नाही किंवा कुठंतरी असं फेकून दिले नाही. म्हणजे गावाबाहेर डोंगरावर घेऊन जाऊन, आणि क्रॉसवर 3 भाषामध्ये लिहिले होते. याचा अर्थ काय आहे की सगळ्यांनी वाचावा, सगळ्यांनी तुच्छ लेखावा, येशूची निंदा करावा, येशूवर दुखावा, येशूला अपमान करावा, हा त्याची इच्छा होती. पण जेव्हा ह्या 2 लोकांनी ते बघितले, एवढा त्यांचा मन कचलेला होता. किती 3 दिवस झाला होता, येशू मरून 3 दिवस झाला होता. आणि इतके खिन्न झालेले, इतकं दुःख
घात निराशपणे दोघे पण असं लाचारीने बोलत बोलत जात असणार. जेव्हा जात होते, आता विचार करा, एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत चालला, हा, तो व्यक्ती अचानक येऊन तुमच्या बरोबर उभा राहिला तर, आणि हा तरी नेक्स्ट इम्पॉसिबल आहे. येशू ऑलरेडी मेले. हा, इथे काय म्हणाला, हे दोघे चर्चा करत जात असताना अचानक येशू त्यांच्या बरोबर येऊन उभा राहिला. पुन्हा एक बार वाचतो, नाही का क्लिअरली आहे वचन वाचताना ना पूर्ण फोकस तिकडे लावा. वाच. लूक 24:13. हा, त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अमाउस नावाच्या गावाला चालले होते. आता यरुशलेमेमध्ये हे सगळ्या गोष्टी झालं. 3 दिवस झालं. त्यानंतर हे दोन मित्रांनी तिथून जवळपास एक गाव आहे तिथं वाटेनं चालले. हा, ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकांचे संभाषण करत होते. मनाला वाईट वाटतं ना, एखाद्या गोष्टीकडे काय विचार करतो, असं कसं काय झालं, कसं झालं असेल, हे कसं झालं असेल, असं हे दोघे एकमेकांचे संभाषण करत चालले. हा, आणि असे झाले की ते संभाषणावर चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. हालेलुया. येशू बद्दल जे चर्चा करत होते आणि जात असताना येशू अचानक आले त्यांच्या बरोबर. येशू पण चालायला लागले. यांना माहित नाही कोण चालायला त्यांच्या बरोबर. हालेलुया, हालेलुया. जे जे तुम्ही मेडिटेट करता, जे जे तुम्ही मनन करता, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, ते तुम्हाला कधी सोडत नाही. जगाच्या गोष्टींचा मागे लागा, इकडे एक पाठीमाग ते तिकडे एक. मी काय एक एक केसेस हँडल करायला लागलं सांगण्याच्या पलीकडे. एवढे लोक दुखी लय दुखी आहेत, लय. काय लेकरं तरी आपलं जीवन उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे बिनकामाचं. काहीच अर्थ नाही असलं जीवनामध्ये अडकलेलं आहे. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये लोकांचं जीवन चाललेले आहे. आजारपणा या गोष्टी वेगळं, गद्दारपणा, वाईट, हे तरी काही लिमिटच्या बाहेर. लव्ह मॅरेज केलेले लेकरे, लग्न लव्ह मॅरेज केले म्हणून आई बाबाने टाकून दिले, आई बाबाने फिरून बघत नाही मुलीकडं, आणि त्या मुलगीने या बाबावर विश्वास ठेवून आलेला तर तो नवरा दुसरं, तिसरं, चौथं, 5वं त्याचा लफडे बाजार. विचार करा, इतकं वाईट परिस्थिती आहे ना. त्या मुलगीला तर कोणच नाही, जगातले नाही, बाहेरची नाही, आई नाही, बाबा नाही, कोणच नाही, सगळ्यांनी टाकून दिले, आणि नवरा 1 नंबर गद्दार निघाला लई परिस्थितीमध्ये. पण इथं काय सांगते, ते दोघे येशू बद्दल डिस्कस करत असताना येशू अचानक आले, त्याच्यामध्ये उभा राहिले आणि गपचूप त्यांच्या बरोबर चालले. हालेलुया. पुढे. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून हा, त्याचे डोळे जणू काय बंद करण्यात आले. हा, 15पर्यंत झालं ना. आता 28% त्यामध्ये भरपूर काय झालं. येशूने त्यांना काय काय सांगितले, काय झालं, काय बोलायला असा तुम्ही, काय चर्चा करायला असा. मग हे लोक म्हटले, काय नाही बाबा, तू काही परका आहेस काय, तू काही नवीन आहेस काय, जसं काही तुला इथं काय चाललं तुला काही माहित नाही आहे का. लई काय काय उलट सुलट त्यांनी विचारले. पण विचारल्यानंतर, सगळं झाल्यानंतर त्यांना समजून आलं की हे जे काही गोष्टी बोलायला लागल्या, येशूने एक एक वचनाद्वारे उघड करून सांगत होते. असं लिहिलेलं आहे शास्त्रलेखात, वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की हे होणे गरजेचं आहे, ते होणारच. असं मग सगळं वचनाद्वारे उलगड करून सांगत असताना मग हळूहळू यांना काय समजणार. बायबल स्पष्टपणे म्हणते, जेणेकरून देवाने त्यांचे डोळे बंद केले होते की याला सत्य समजू नये, याला सत्य समजू नये, यांना काय हे होऊ नये म्हणून. मग हे बोलता बोलता चालले 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 पुढं काय झालंय, 28% लूक 24:28%. लूक 24:28. हा, मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला. काय दाखवला? रोग म्हणजे ऍक्शन केले. समजलं? मराठी भाषा बऱ्याच लोकांना माहित नाही. नाटक केले येशू त्या ठिकाणी. सिंपल. हालेलुया. बस पुन्हा एक बार, आता ऐका. मग ज्या गावाला ते जात होते हा, त्याच्या जवळ आले. बघा, ज्या गावाला आता बघा कन्नानगरला आम्हाला जायचंय, आले तिथपर्यंत. पुढे तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला. पुढे गेल्यासारखं कन्नानगर एंट्री आत मारायला पाहिजे, उगाचच नाटक पुढे गेल्यासारखं. येशू केलेलं नाटक. हालेलुया. समजलं? सगळे विचार करा, काय सिस्टर येशू नाटक म्हणजे होय, किती स्पष्टपणे रोग दाखवले, उगाचच नाटक केले. पुढे चाललो मी. मगाशी काय बघितलं, जॉन 6:6 मध्ये त्याला माहित आहे तो काय करणार आहे.
पण तो परीक्षा बघतो आमची, तो आमची परीक्षा बघतो, आम्हाला टेस्ट मध्ये टाकतो आणि आम्हाला ट्राय करतो. मग इथं काय म्हणलं, त्यांच्यावर बोलत बोलत आलं आरामात. आता यांचं गाव आला, त्यांच्या गावात त्यांनी जाणार. मग आता म्हणतात तुझ्या घरी मी कसं मी माझ्या घरला जातो, असं एक नाटक करून पुढे गेल्यासारखं ऍक्शन केलं. नाटक केलं, पुढे चाललो मी, तुझ्याकडे कुठे यायला लागलो, हालेलुया पुढे. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा. काय केलं ते लोकांनी, आग्रह केला, विनंती केल्यात. आता रात्र झाली, कशाला जाता, या या आमच्या घरला या. उद्या कोणी बोलायचं नाही, आमच्यात येऊन राहिलेत. बाबा पण हसत असतील, इथंच हसायला, इथंच आहे हसायला आहे, तिथंच येशू इथंच आहेत हसायला. काय काय माझ्याबद्दल शिकवायला लागले. काय केलं, उगाचच काहीतरी केल्यासारखं केलं आणि आरामात आपलं बोलवलं, गेलं त्यांच्या घरी पुढे. कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे, तेव्हा तो त्यांच्यावर राहण्यास आत गेला. काय म्हटलं तर रात्र झाली, दिवस. आणि पूर्वी कसं होतं, मी म्हटलं ना, कोणाचं घर बीर काय नाही. प्रवासी लोक जात असताना तेव्हा काही गाड्या बिड्या काय नव्हतं, हॉटेल नव्हतं, काय नव्हतं. ज्या गावात गेले जिथं अंदाज आले कोणाच्यात पण त्याने जाऊन राहायचे, कोणाचंही घरात राहायचे. लोक घ्यायचे, त्यांना राहायला द्यायचे, खायला द्यायचे, त्यांचे प्राणी वगैरे त्यांना खायला द्यायचे, सगळं करायचे. पाहुणचार असं करायचे पूर्वी. आता बा स्वतःच्या लोकांनी म्हटले 10 वेळा कोण करायचं नाही, अचानक कसं आलं, सांगायचं नाही पहिलं, आम्ही बाहेर चाललो की आता आलो होय. आता लेट प्रोग्राम असतो, पण पूर्वी तसं नव्हतं. रात्र झाले, कोणीही त्या गावात आले, कोणाच्याही घरात जाऊन ते राहायचे. तसं होता पूर्वी. मग इथं येशूने काय केले, त्यांच्या घरी गेले, त्यांना बोलवले. मग येशूला त्याने बोलून येशू तुझ्या घरी गेले आणि रात्री राहिले. पुढे 30. मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला त्यांना व ती मोडून त्यांना दिली. हालेलुया. काय केले येशूने, आता रात्री त्यांच्यात बसल्या, राहायला असताना, जेवायला बसल्या असताना भाकरी घेतली, भाकरी मोडली, आशीर्वाद दिली, त्यांना खायला दिली. हालेलुया. जेव्हा दिली, इमिडिएटली त्यांना समजलं, त्यांना समजलं हे काय आहे. वाचा 31. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले, तो त्यांच्यापासून अंतरात पावला. हालेलुया. जेव्हा भाकरी मोडून त्यांना खायला दिली, भाकरी काढले त्यांचे डोळे उघडले, ते ओळखले आतापर्यंत आमच्या बरोबर कोण होते. हालेलुया. तुम्हाला येशू घरी येतात, आमंत्रण देऊन मी यायला लागलो, येशू यायला लागले, हे बँड बाजा घेऊन या, दार तयार करा, जेवण, असं येत नाही. ज्या वेळी तुम्ही तिथे चर्चेत असता, त्याच्या विषयाबद्दल तुम्ही बोलत असता, येशू तुमच्या बरोबरच राहणार. त्याला काही स्पेशल इन्व्हिटेशनची गरज नाही आहे, स्पेशल काय गोष्टी करण्याची गरज नाही आहे. जेवढी तुमची मन त्याच्यासाठी आहे, जेवढं तुम्ही त्यासाठी विचार करता किंवा बोलत असता, तुमच्या मनामध्ये डिझायर आहे, त्याप्रमाणे येशू तुमच्या बरोबरच राहतो, तुमच्याच बरोबर राहतो. पहिल्यापासून बघा, पहिलं काय बघितलं मी, येशूला पूर्णपणे माहित होतं येशू काय करणार आहे, तरी पण म्हटलं बाबा एवढ्या लोकांना भाकरी कुठून आणायचं. दुसऱ्या ठिकाणी घाबरून पोटी चालत लोक सगळे घाबरून, आता काय मरणार अंधारात. अचानक येशू पाणीवरनं चाललं. जे येशूसाठी वाट बघितली, येशू नव्हता, अचानक आल्या. आणि जेव्हा त्यांनी दिल्लीतले इच्छेने येशूला आपल्या नावेवर घेतले, बरोबर ज्या ठिकाणी जायला पाहिजे ते बोट आपोआप गेली. आणि या ठिकाणी ज्या दोन्ही लोक चर्चा करत, काय बाबा काय झालं काय माहित, येशूचं असं झालं तसं झालं, चिंता करत विचार करत चाललेल्या लोकांमध्ये गपचूप दोघे चाललं, मी पण येतो की तुमच्या बरोबर. जाऊन मध्ये चालल्यात, त्यांना माहित नाही कोण आहे बरोबर. जे जी तुम्ही शोध करत आहे, ज्याच्यासाठी तुम्ही वाट बघत आहे, तो तुमच्यातच आहे. हालेलुया. तो तुमच्यातच आहे. मग अशी काय बघितलं, अडॉप्शन स्पिरिट, त्या आत्मेने तो आम्हाला दत्तक घेतलेला आहे, तो आमचा बाबा आहे, तो आमचा विशेष काळजी घेणारा देव आहे. त्याच्यापासून कुणी काय लपून ठेवू शकत नाही. भले तुमचं सुख असो तुमचं दुःख असो, सगळं मी त्यासमोर ओपन आहे. लपून ठेवायचा प्रयत्न करू नका. इथं काय केलंय, ज्यावेळी त्याने नाटक केलं, नाही बाबा मी
मी माझ्या जातो पुढे जातो, तुम्ही जावा, तुमचं गाव आलं ना जावं. रिक्वेस्ट केले त्यांनी, त्यांना घेऊन गेले. त्याच्या अगदीच मग नंतर तुम्ही जर बघितले, ह्या दोन्ही लोकांनी बोलले, जेव्हा येशू आमच्याशी बोलत आमच्या आत पेटत होता की नाही, यामध्ये अजून एक मिनिंग आहे. जो प्रभू भोजन विश्वासाने घेतो त्याचे डोळे उघडतात. तो देवाला पूर्णपणे जाणून घेतो, ओळखून घेतो. प्रभू भोजन दोन प्रकाराचे आहे. जे चुकीच्या पद्धतीने घेतो त्याच्यासाठी ते नाशाचं आहे, ते चांगल्या पद्धतीने घेतो त्याच्यासाठी ते आशीर्वादाचे जीवन आहे. इस्करियोत युदाला तेच भाकरी मोडून दिली ना, मोडून दिले सैतानाला त्याच्यामध्ये. इमिडिएटली केडाने येशूला धरून दिला. आणि बाकीचे हे जे लोक बघा, इथं पण छोटं एक्झाम्पल, ज्यावेळी येशूने भाकरी मोडून दिली, यांचे डोळे उघडले, पहिले ओळखले येशू आहे. एवढ्या वेळ, एवढ्या तास आमच्या बरोबर बसलेला, पूर्ण वाटेत चालत आमच्या बरोबर आलेला, आमच्या घरी आलेला, आमच्यात असलेला तो येशू आहे. जेव्हा डोळे उघडले, येशू गायब. 31 मध्ये काय बघितलं? डोळे उघडले, येशू गायब, निघून गेले. हालेलुया. येशूला माहित आहे तो आमच्या जीवनामध्ये काय करणार आहे. He knows that what he is going to do in our lives. आमच्या जीवनामध्ये काय करणार त्याला माहित आहे. आता मी बघूया योहानाचं शुभवर्तमान 20वा अध्याय. हा पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आपण बघूया योहानाचं शुभवर्तमान 20वा अध्याय, जॉन 21 and 2 वाचूया. 1 आणि 2 पहिला वाचूया. योहान 20:1 आणि 2. हा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधारातच मरिया मगदलेने कबरेजवळ आली आणि कबरीच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. काय झालं? कब्रस्तानात पहाटे पहाटे एकटी बाई जायला धाडस होईल का हो? किती बायका जाते? आणि एक कबर का जवळ नव्हतं, आपल्या गल्ली बोळा शेजारी कब्रस्तान नव्हतं, लांब गावाबाहेर. गावाबाहेर गाड्या बिड्या नव्हते, चालत जायचे. ही बाई एकटी पहाटे ती कब्रस्तानाला गेली, कबरेजवळ गेली. कशी गेली असं? पहाटे कब्रस्तानात ती होती की तिला ती घर सोडली असणार? जरासं इमॅजिन करा प्लीज, जरा डोकं हलवा. ती कशी गेली असणार एकटी, आणि किती वाजता ती त्या घरातून बाहेर पडली असणार, आणि पहाटेच कब्रस्तानापर्यंत ती जाऊन कबरेपर्यंत, येशूची कबरेपर्यंत पोहोचली. जेव्हा जाऊन पोहोचली ती काय बघितली? धोंड काढलेली आहे. हालेलुया. काय बघितली? धोंड काढलेली आहे. कबरेवर ठेवलेले ती धोंड, ते दगड जे बंद केलेला ते काढलेली आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितला, ही पळत गेली, येशूच्या शिष्यांना सांगितले. शिष्यांना सांगितले, 2 शिष्य पळत आले. त्यात पेत्र आणि त्या वचनामध्ये असा उल्लेख केलेला आहे, जेजवर येशूचा प्रेम होता म्हणजे योहान. समजलं? जेजवर येशूचा प्रेम होता हा योहान. पेत्र आणि योहान दोघे पण त्या कबरेजवळ आले. एक पळत आला, एक पास मी पहिला जातो म्हणून, पण आत गेला नाही घाबरून. दुसरा पेत्र आला, डायरेक्ट आत घुसला कबरेत. तोंड तरी काढलेली होती का, ते कव्हर केलं होतं ना, ते तोंड काढलेली होती. मग आत घुसले. जेव्हा कपड्यात आत गेले, ते बघितले कपडे सगळं व्यवस्थित आहे, रुमाल गुटाटवलेला आहे. दोघी पण बघितले, मरिया पण बघितली. जरासं पिक्चर मध्ये या. कब्रस्तानात 3 लोक आहेत. आता किती आहेत? 3. एक बाई आहे मगदलेन मरिया, ज्याच्यामधून देवाने 7 बुद्ध काढली होती. ती बाई एक वेश्या होती. बुद्ध का लागलेली त्याला एवढं? एक गाणेडी बाई होती, एक वेश्या होती. पण त्या बाईमध्ये 7 बुद्ध होते. त्या बुद्धाला येशूने काढल्यानंतर ती कायम येशू जवळ ती राहिली. ही मगदलेन मरिया. ओके. आणि ही मगदलेन मरिया या ठिकाणी, आणि हे 2 शिष्य योहान आणि पेत्र, 3 लोक कबरेजवळ आहेत. तिघे कबरेजवळ आहेत. तिघांनी बघितल्या कबऱ्यामध्ये प्रेत नाहीये, काही नाहीये. आता रिॲक्शन काय पाहिजे पुढचं? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. 10 वचन. 10 योहान 20:10. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. शिष्य काय केले? कबरेत बघितले, काही नाही, प्रेत नाही, काही नाही. चला आपण जाऊया.
कारण तुम्ही बघितला 21वा अध्यायामध्ये लगेच मासे धरायला तयारी केली. हॅलो, जागे व्हा, जो पण विचारू नका. हालेलुया. 20वा अध्यायामध्ये ज्या शिष्याने गपचूप बघितली कबर बंद आहे म्हणून आपल्या घरी गेल्या, 21वा अध्यायामध्ये त्यांनी मासे धरण्यासाठी पूर्वीसारखा आपला बिझनेस पुन्हा चालू करण्यासाठी ते प्रयत्न करत होते. समजलं? मरिया गेली नाही. कब्रस्तानात बघितली, मरिया पण बघितली, पण मरिया सोडून गेली नाही. मरिया तिथंच थांबली. मरिया काय गेली नाही. त्या 2 शिष्य मात्र निघून गेले. आता तुम्ही वाचा 11 पासून 11 त्यामध्येच योहान 20:11 पासून, जॉन 20:11 पासून 11 पासून. हा, इकडे मरिया बाहेर कबरीजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओढून कबरीकडे पाहिले. बघा, कॅन यू इमॅजिन? जर इमॅजिन करा, कपड्यात प्रेत नाहीये, बिचारी घाबरून पडत पडत जाऊन शिष्याला सांगितले. त्याला वाटलं शिष्य काहीतरी करतील, काहीतरी सल्ला देतील, कुठेतरी शोधतील विशिष्ट प्रेत कुठे गेलं, काय केलं. काय नाही, बघितलं प्रेत नाहीये, चला जाऊया. दोघे निघून गेले. पण मरिया त्याच ठिकाणी कपड्यात म्हणून बघत होती, आज झाकून झाकून बघत होती. जरा इमॅजिन करा, एक बाई त्या कब्रस्तानामध्ये, त्याचे इमोशन्स काय असणार, किती ती चिंतेत असणार, किती ती दुःखी असणार, किती ती रडत असणार, किती ती काळजीत असणार. ती सोडून गेली नाही घाबरून सगळ्यांसारखं. पुढं आणि जिथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. आमेन. पहिल्या 2 शिष्यात जाऊन बघितले, कोणी दिसले नाही. जरा स्वतःला मारून घे, जागी होता म्हणते, मारून घे स्वतःला. सगळ्यांना भर दुपार अशी झोपे दिसायला गेली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बरोबर 2 शिष्य पहिला आत जाऊन बघून काय नाही म्हणून घरी निघून गेले. मरिया बाहेरून म्हणून बघत होती. बिचारी घाबरून बघायला लागली. आज चिंता, रडायला लागली, आक्रोश करायला लागली, दुःखी व्हायला लागली. त्या परिस्थितीमध्ये जेव्हा ती आत बघितले, 2 देवदूत तिथं बसलेले दिसले, एक डोकेकडे एक पायाकडे, जिथे येशूला झोपवले होते. पुढे ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले, त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. हालेलुया. रडायला लागली. विचार करा, पहिला वस्तू ती मरिया रडत होती म्हणून नाहीये, बरोबर आहे ना? नाही, ते नुसतं म्हणून बघत होती असं आहे. पण देवदूताने तिला विचारले, बाई तू का रडालीस? काय झालं तुला? का रडालीस? तू तो करून का रडालीस? काय म्हटली? त्यांनी मला माझ्या प्रभूला नेले. कुठं नेले मला माहित नाही. काल पूर्वपर्यंत इथं होतो, मी बघितलं माझ्या प्रभूला इथं ठेवलेले. मी आता आलो, माझ्या प्रभूला कोणीतरी पळवून नेले. कुठं गेले मला माहित नाही. हालेलुया. जर ती म्हणावं तुमची भूक आणि तडप असेल ना, अशक्य ते शक्य होईल. हालेलुया. अशक्य ते शक्य होईल. कोणी काय म्हणतात, कोण काय बोलतात ना, काहीच नाही. येशूला माहिती तो आमच्या जीवनामध्ये काय करणार आहे. मरियेने जेव्हा बघितले, देवदूताने म्हटले, बाई तू का रडालीस? काय झालं? माझा प्रभूला घेऊन गेले. कुठे गेले मला माहित नाही. पुढे असे बोलून ती पाठ मध्ये फिरली. तिला येशू उभा असलेला दिसला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवदूतांशी बोलली, माझ्या प्रभूला कुठे घेऊन गेले मला माहित नाही, काय झालं मला माहित नाही. असं रडता रडत असताना काही दिसत नाही, डोळ्यात पाणी असले की वाचायला पण येत नाही, काही नाही. पाठवर फिरून बघितली, बाबा उभा आहेत. हालेलुया. ज्याची शोध करायला लागली तो तिथे साष्टांग उभा आहे. हालेलुया, हालेलुया. 2 शिष्य जी चर्चा करत होते, काय झालं रे, कसं केलं रे, येशूला कसं मारले रे, काय केले रे, आता काय होणार रे, बोलत चालत बाबा येऊन मध्ये उभारला. चला जाऊया, आम्ही पण तुमच्या बरोबर येतो. तो आमचा येशू आहे. जे कोणी मनापासून त्याला हाक मारतील त्यांचा हाकेला तो असं आहे. हृदयापासून प्रेमाने, मनापासून, श्रद्धेने, भक्तीने ऑटोमॅटिक येणार. त्याला कोणी थांबू शकणार नाही.
कुणी थांबू शकणार नाही. मरीची भूक, मरीची तहान घाबरली नाही. प्रेत गायब झाले म्हणले की माणूस किती घाबरतो. काय झालं काय माहित, कोणी घेऊन गेलं काय माहित, काय नाही. मित्र शिष्य पळून गेले, घरला गेले नेट तयार करायला उद्यासाठी. हे तिथंच उभा राहिले आणि वाकून वाकून बघायला लागले. बायकांना नाव ठेवतात, बायकाच बिल्डर आहे, बायकाच स्ट्रॉंग फाउंडेशन आहे. बायकांना नाजूक भांडं म्हणलं ते समजत नाही लोकांना. पेत्र लग्न झालं होतं पेत्राचं. ओके, शॉर्ट मध्ये सांगतो, पेत्राचं लग्न झालं होतं, पेत्राला बायको होती. तिथे एक सिंपल आणि इम्पॉर्टंट प्रश्न सांगितलाय. बायकांचे सहवास करताना काळजीपूर्वक राहा, ते नाजूक आहे. ते नाजूक आहे, ते इनडायरेक्टली बोलले, ते दुसऱ्या पद्धतीचं. सेक्स करताना गाणड्या पद्धतीने काही पण करू नका. क्लिअर बोलावं मी तुम्हाला. हालेलुया. कारण मी असले केसेस हँडल केले, नशेत या पुरुषांना काही समजत नाही. असलं गाण गाण बायकाने कॅन्सरहून मेल्यात, कॅन्सरहून, युट्रस कॅन्सरहून मेल्यात. यांच्या 2 मिनिटाच्या सुखासाठी काही पण करतात, काही पण. एवढे केसेस मी हँडल करायला मिळाले आणि एवढं काही पण करायचं, काही पण. इतकं वाईट बोलू शकणार नाही, अनमॅरिड मुली पण आहेत आपल्यामध्ये. इतकं वाईट पद्धतीने त्यांनी करून नॅचरली जे देवाने दिले ते साईडला, दुसरं तिसरं लिमिटच्या बाहेर. जे दिल्लीमध्ये झाले ना, त्या मुलगीला काय केले होते, तसलं पुरुष करतात आपल्या बायकांबरोबर. ते बिचारी काय बोलू शकत नाही, वरडू शकत नाही. अशी मी केसेस हँडल केली. एका बेडवर मुलगी साईडला झोपलेली असते आणि इथे यांचं सुरू असते, आई काय वरडणार, काय बोलणार. अशा परिस्थितीमध्ये बायका हँडल करून बिचारी मरून गेल्यात, कॅन्सरहून मरून गेल्यात, युट्रस कॅन्सर होऊन, इन्फेक्टेड होऊन. तिथं त्यासाठी पेत्राने बोलले, सहवास करताना सांभाळून करा, ते नाजूक आहे. सगळं बायका नाजूक आहेत, बायका नाजूक नाही आहेत का? बायका नाजूक आहेत? बायका नाजूक नाही, लोकांना समजत नाही. हालेलुया. का बोलले, खरं बायका काय आहेत माहित नाही. नाजूक बायका ते पहिले गेलेत, मरून अडकून मरायचे. आता बायका मरत नाही. मरतात का आता? मरतात. पहिले एक जमाना होता, काय झालं, रडाल्यात, जेवले नाही, चिंता करायला, झोपले नाही, काळजी करायला. आता काय नाही, खात्यात पित्यात आणि 4 साडी नवीन घेतात आणि 4 कपडे नवीन घेतात. कारण कसं, आपला आनंद कुठेतरी शोधतात दुसऱ्या गोष्टींमध्ये. सुखी आहेत, बिल्डर आहेत, घरं पण सांभाळतात, मुलांना पण सांभाळतात, सगळं सांभाळतात. हालेलुया. इथं ह्या मग्दलिनी मरियमने भित्री नव्हती, ती घाबरली नव्हती, विश्वासामध्ये पण स्ट्रॉंग होती, हारून मागे गेली नाही, थांबली तिथंच. मला बघायचंय माझं येशूला, माझा प्रभूला कुणी नेले सांगा. फिरून बघती, येशू शेजारी बाबा उभा आहेत. हालेलुया. आता पुढे बघा काय झालं. परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. इथं पण येशूने जरासं ओळखू नये, ओळखू नये. हिला वाटलं कोणतरी गार्डनर आहे वाटतं, माळी, येशू माळी. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस, कोणाचा शोध करतेस. तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असले तर त्याला कुठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. काय करेन? घेऊन जाईन. हॅलो, त्यांना बघितली फिरून येशूला, ती ओळखली नाही येशू आहे म्हणून. येशू मारल्यात, मेल्यात, 3 दिवस झाले, प्रेत पण नाही, सगळी शोधायला लागल्यात. आता कुठं काही कोणाला येशू म्हणून ओळखणार. त्याला वाटलं माळीच आहे वाटतं, कबरातले माळी असतात ना. मग म्हटले, दादा येशूला बघितलं का हो? बघितलं की चला सांगा किंवा मला कुठं ठेवलं, त्याला सांगावं मला. कशासाठी सांगा? त्याला मी घेऊन जातो. प्रेताला कोणी घरी घेऊन जाऊ शकतात काय? शकतात काय? काय मागायला लागले? त्याला कुठं ठेवलं तुम्ही मला सांगा.
कोणी नाही बरोबर, एकटी बाई आहे. हॅलो, एकटीच बाई आहे, कोणी नाही बरोबर. काय म्हणते? माणिक कुठं ठेवलं दादा, सांगावं मला. मी माझ्या प्रभूला घरी घेऊन जातो, माझ्या घरी घेऊन जातो, माझ्या प्रभूला मी घेऊन जातो, सांगा मला. पुढे येशूने तिला म्हटले, म्हणजे ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणले, रबुनी. काय म्हटले? येशूने काय बोलले? मरिये. आवाज ओळखली, कोण बोलायला ते? ज्याची मी शोध करायला लागलो तो माझ्या समोर आहे, तो मला हाक मारत. हालेलुया, हालेलुया. एवढ्या वेळापासून शोधा लागली, कपडे तोडून बघायला लागली, रडा लागली, देवदूतांना विचारली, माळीला विचारली, कुठे गेला मला सांगा. मरिये म्हणून हाक मारले, मला ओळखले. रब्बोनी, माझ्या प्रभू, माझ्या गुरु तुम्ही. हालेलुया. हा आपला येशू आहे, हा आपला येशू आहे. पित्रेपणाने जगू नका, घाबरू नका, निराश होऊ नका. येशूकडे आलेल्या कारणी कुणीही कधीही रिकामे केलेले नाहीये, कुणीच नाही. ती मनापासून येशूला शोधत होती, मनापासून म्हणत होती, कुठं ठेवला मला सांगा हो, मी माझ्या घरी घेऊन जातो. हालेलुया. किती छान. देवदूत म्हणते, कुठं ठेवलं तुम्ही सांगा मला, मी घेऊन जातो माझ्या घरी. ज्याला म्हणायला लागले त्याने हाक मारून म्हटलं, मरिये, रब्बोनी. पुढे वाच. रबुनी म्हणजे गुरुजी. हा, येशूने तिला म्हटले, मला बिलकुल बसू नको, आमेन. कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. हालेलुया, हालेलुया. पित्रे म्हणणाऱ्या लोकांनो स्वतःला विचार करा. पुनरुत्थानानंतर येशू अजून स्वर्गाला पण गेले नाही, पित्याकडे पण गेले नाही, पहिलं दर्शन दिले मरियेला. हालेलुया, हालेलुया. वर गेले नाहीत, अजून कुणाला भेटले नाहीत, पहिला मरियेला भेटलेत, मरियेला भेटलेत. आणि मरियेला म्हणत, मरिये, रब्बोनी म्हणजे गुरु. येशू काय म्हणले? आता एक्साइटेड झाली मरिया. हॅलो, खूप एक्साइटेड झाली, कारण मागाशीपासून कपरेपासून बघायला लागली. पहाटे पहाटे आली, येशूला काहीतरी करण्यासाठी आली, काहीतरी बोलण्यासाठी आली. आता ते माणूस समोर आले, आता ही काय करणार येशूला माहित होतं. म्हणले, मरिया शांत हो, मिठी मारू नको मला. हॅलो, मी कुठे पण असू दे, मी कुठे पण असू दे, कुठे पण असू दे. मी असं प्रेयर करताना म्हटलं, जीजस असं हात ठेवतो, आय किस यू माय डॅडी. काय म्हणतो, तुझी पायाची मी चुंबन घेतो माझी डॅडी. हालेलुया. कुठं तरी जाऊन कुणाला तरी धरून फोटोला धरून करायची गरज नाही. स्पिरिट देव आत्मा आहे, देव आत्मा आहे. ज्या मरेमध्ये भूक होता, येशूसाठी तहान होता, ते डिझायर होता, येशूने असं तसं नाही, दर्शन देऊन तृप्त केली. नेक्स्ट इम्पॉसिबल, हे अशक्य गोष्ट होती. येशूने काय म्हटले? मरिये, मला बिळगळून राहू नको, म्हणजे मला मिठी मारू नको, मी अजून बाबाकडे गेलेलो नाहीये. हालेलुया. येशूला माहिती आहे तो काय करणार आहे. ही नोज व्हॉट ही इज गोइंग टू डू. त्याला पूर्णपणे माहिती आहे आमच्या जीवनामध्ये काय करणार आहे. पण आमचा विश्वास कसा आहे, आम्ही कसं आहे त्याच्यासाठी. पुढे, तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. हालेलुया. जा आणि सांग 18 पर्यंत. मरियम मगदलिनी गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळवले. हालेलुया. मरियाला सांगितले, मरिया घाबरू नकोस, जा शिष्याला जाऊन सांग, मला मिठी पण मारू नकोस, लांब राहा, मी अजून बाबाकडे गेलेलो नाही, पण जा आणि शिष्याला सांग, माझा बाप तुमचा बाप जे आहे त्याला मी भेटायला चाललेलो आहे. हालेलुया. हालेलुया. देवाकडे येताना 2 गोष्टी करायच्या. एक पेपरमध्ये जे आमची मागणी आहे ते सगळं लिहून बिहून आम्ही देवाकडे येऊन, देवा ही माझी मागणी आहे, त्याच्यावर साईन कर. हा एक पद्धतीची व्हिडिओज आहे. दुसरा एक पद्धतीचे व्हिडिओज असा आहे, कोरडं पेपर म्हणजे कोरं पेपर, एम्प्टी पेपरमध्ये खाली आपलं सिग्नेचर मारून, येशू हे पेपर घे, तुला माझ्या जीवनात काय करायचंय तू कर. 2 प्रकारची. एक कोण आहे, मला
पाहिजे, माझा नवरा असा पाहिजे, मला बायको असं पाहिजे, माझं कुटुंब असं पाहिजे, माझा बिझनेस असा पाहिजे, मी असं पाहिजे, माझं शिक्षण असं पाहिजे, माझं असं घर असं पाहिजे, काय 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 माझं मुलांना असं पाहिजे, सगळं लिस्ट लिहून 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 येशूकडे घेऊन जायचे. येशू सिग्नेचर कर, असं कर. ही एक प्रकारची. दुसरं, पूर्ण एम्प्टी पेपर, मी काल माझं सिग्नेचर मारलो, तुझी म्हणजे तुला काय करायचं माझ्या जीवनामध्ये कर. हा एक त्याचं दिलेलं. तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुम्ही कुठल्या टाईपला बसता, कुठल्या गोष्टीत तुम्ही सामील होता, विचार करा. एक मात्र करा, देवाला माहिती आहे की त्याला आमच्या जीवनामध्ये काय करायचं. काहीही गुप्त नाही. सुरुवातीपासून आता मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट मध्ये, जास्त लेंदी न्यायचं नव्हतं मला तुम्हाला. सुरुवातीपासून मी बघितलं, पहिला विचारला, अरे बाबा एवढी गर्दी यायला त्यांना कळायला कुठून आणायचं, कुठून आणायचं एवढ्या लोकांना कळायला. येशूला माहित होतं येशू काय करणार आहे, कारण काय केले, 5,000 लोक पुरुष, 5,000 पुरुष, बायका आणि मुलं वेगळी, एवढे लोक कावून 5 भाकरी 2 मासे 12 टोपले भरून उचलून काढले. कावून तृप्त झाल्यानंतर उरलेले पाहिले. पुढे गेला मी काय बघितलं की शिष्यांमधला हा ज्या गोंधळ त्याचे सुरू होते सगळ्या गोष्टींमध्ये, भीतीने दडपण बिडपण काय काय सगळे घाबरल्यात आणि लई लोक खुश झाले. तर येशूनच राजा करायचं, येशूच आपण राजा करूया. म्हणजे येशू राजा केले की सगळं चमत्कार. तर 5 भाकरी 2 मास एवढ्या लोकांना चालले, एवढं बोलले, मग आम्ही पण याला राजा केले की आम्ही पण चांगलं होणार, ते प्रयत्न केले. पण तिथे काय झालं, येशू पळून गेले. शिष्यांना माहित नाही, परिस्थिती बिकट इथं, पण येशू कुठे गेले माहित नाही. आणि रात्र झाली, बोटीत बसून निघून चालले, 3 दिवसानंतर चालले, आणि अचानक वादळ, तुफान, पाणीवर येशू चालत चालत आले. आणि येशू काय म्हटले, घाबरू नका, मी आहे. तुमच्या जीवनामध्ये कुठली पण वादळ असतो, शांत करणारा देव आहे. कुठली पण असू दे, किती अवघड असू दे. आणि ज्यावेळी त्यांनी इच्छेने येशूला आपल्या नावात घेतले, बरोबर ते नाव त्या ठिकाणी गेला. तुमच्या जीवनामध्ये पण ज्यावेळी इच्छेने तुम्ही येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करता, तुमच्या जीवनाचा डेस्टिनी जो आहे, एंड आहे, तो येशू आपल्या पद्धतीने क्लिअर करता. आणि लागलं दुसरं, या लोकांनी दोघे पण मित्र बोलत बोलत झाले वाटेत, काय होणार काय माहित, काय झालं बाबा, येशूला असं केलंय तसं केलंय. यांनी बोलत बोलत अचानक येशू बरोबर चालले, दोघे चर्चा करत चालले. तिसरा पण माणूस ऑटोमॅटिक मध्ये आले, तिसरा पण चालले. पण यांचा काय डोळे उघडले नाही, येशूने डोळे बंद केले होते. पण ज्या वेळेला समजलं, येशू गायब झाले. डोळे उघडले, येशू गायब झाले. प्रभू वचन आपल्या जीवनामध्ये महत्वाचे. हालेलुया. नावासाठी घ्यायचं नाही, काहीतरी करतो म्हणून करायचं नाही, त्यामध्ये सर्व आशीर्वाद आम्हाला मिळले पाहिजे. आणि फायनल, मरियेचा व्हेरी इम्पॉर्टंट साक्ष. किती वाईट कंडिशन होतं, किती बिकट परिस्थिती होती. ते मेलेल्या कपड्यात तिसऱ्या दिवशी पुरल्यानंतर कोणीही एकटी बाई कपडे जाऊ शकणार नाही. आता सगळं गाडीने डुर्र म्हणून मारली की कपलं, किंवा कार गेली गुडगुडू गुडगुडू म्हणून चालायला, रिक्षा पलटून, काही नव्हतं. आणि कपडे असायचे गावाबाहेर. एकटी बाई, म्हातारी नव्हती, त्यांनी त्याची मुलगी होती. कब्रस्थानाला एकटी चालत गेलेली रात्रीची, पहाटे कबरेत होते की तिला ते घर सोडले कोणाला माहित नाही. पण जेव्हा जाऊन बघितले, कबरेत प्रेत नाही, तोंड काढलेली आहे. बघितले म्हणून घाबरून गेली शिष्यांकडे मदत मागायला. तुम्ही पण मागत असाल मनुष्यांकडून मदत, मनुष्य बघणारे निघून जाणार त्यांची जाळी तयार करायला. समजलं? त्याने प्रयत्न केली, शिष्य मदत करतील म्हणून पळत गेली, त्यांना जाऊन बोलून आणली. दोघे पळत पळत आलात, कोणीही काही केले नाही. बघितलं कबरात प्रेत नाहीये, दोघे पण निघून आपल्या आपल्या घरी गेल्या. पण मरिया तिथून गेली नाही, उभा राहिली. कपडे बघत होती, वापरून झाकून झाकून बघत होती. कुठे गेले, काय झालं. 2 देवदूत ज्या ठिकाणी पहिलं नव्हते, याच्या मनातला धडक त्यांना तिथे घेऊन आली, याच्या मनातला भूक त्याला तिथे घेऊन आली. त्यानं बघितलेला लगेच इमिडिएटली ज्या येशूचे ते शोध करत होते, साक्षात येशूला त्यानं दर्शन घेतली. सगळ्यात इम्पॉर्टंट, पुनरुत्थानानंतर पहिलं येशूला बघितलेली ती स्त्री आहे. कोण ती बाई? जी येशूला ओळखत नव्हती, येशूपासून लांब होती, जी पापात होती, व्यभिचारात होती, 7 भूत लागलेली बाई. पण जेव्हा ती बरं झाली, ती येशूला
विसरले नाही, येशू बरोबर चालले, म्हणून येशूने त्याला दर्शन दिली. आज आम्ही कोण, आम्ही काय इम्पॉर्टंट नाही. आज आमच्या मनामध्ये देवासाठी प्रेम काय हा इम्पॉर्टंट आहे. बाबांनी आम्हाला केली, त्याची मुलं आम्हाला केले, आम्हाला आशीर्वाद करण्यासाठी, आम्हाला ब्लेस करण्यासाठी, आमच्या नाशासाठी नाही. हालेलुया. समजलं सर्वांना? समजलं पूर्णपणे? पुन्हा एकदा पहिला वचन वाचूया. जॉन 6:5-6. योहान 6:5-6. योहान 6:5-6. हा. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, ह्यांना खाण्यास आपण भाकरी कुठून विकत आणाव्यात? हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरता म्हटले. हालेलुया. कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. हालेलुया. मोठे जनसमूह, असं नाही की थोडे लोक नाही, भरपूर लोक येशूकडे येत होते. एवढ्या लोकांना पण येशूने म्हणलं, एवढ्या लोकांना जेवण कुठून आणायचं प्रश्न निर्माण केले येशूने. येशूनेच आम्हाला बघा परीक्षा, येशूच आमचा बघता. येशूने काय शिकवलं म्हणा, आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून बोलले ना, प्रभूची प्रार्थना ते शिकवले. आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून म्हणलं की इम्पॉर्टंट, आम्हाला परीक्षा येतो पण परीक्षा पडू नये म्हणून. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक शेवटचं वचन वाचूया, आपण प्रेयर करूया. पहिला कोरिन्थीकर 10:13. पहिला कोरिन्थीकर 10:13. मी सर्वांसाठी प्रेयर करणार आहे म्हणून शॉर्ट मध्ये मेसेज कंप्लीट करा. पहिला कोरिन्थीकर 10:13. पहिले तरी 10:13. हा. मनुष्याला सहन करता येत नाही येस, अशी परीक्षा तुमच्यावर उतरली नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा मनुष्यावर कधी गुजरलेली नाही. कधी तुम्ही असा विचार करू नका, किती मी सहन करू, किती मी हे करू. जेव्हा तुमचा संपतं तिथं देव कार्य सुरू करतो. तुम्ही हात पाय मारायचं, मी करतो, मी प्रयत्न करतो, मी माझ्या परीने करतो, काय काहीतरी करायचा प्रयत्न कर. देव गप्प बसणार, तू कर, तू करालीस ना, तू कर. जेव्हा तुम्ही म्हणता मी काही करू शकत नाही, आय एम डन, तिथं देव कार्य करतो. पुढे. आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. हालेलुया. मला जरी 50 किलो वजन उचलायला मला येतो तर तेवढंच मला देणार, त्याच्या पलीकडे देणार नाही. तिथे जरा जरी वाढलं की माझी गाडी खालीच, देवाला माहित आहे, स्टॉप कर. तर माझं जीवनात सांगितलं ना, 5 महिने ना रात्र ना दिवस मी झोपलो होतो. 5 महिने अधूनमधून 2-2 तास कुठेतरी डुलकी घ्यायची पहाटेची. थोडं पहाटे झोपायची, कधीतरी मध्ये झोपायची. आणि एवढं ट्रिगर कधी झाली, मागच्या आठवड्यात पूर्ण 4 दिवस आपलं प्रेयर होतं. शुक्रवारी फास्टिंग प्रेयर, शनिवारी दिवसभर फास्टिंग प्रेयर. मी काही झोपलं नव्हतं, रात्रभर जाऊन बसले. आणि शुक्रवारी रात्री मी एवढी टायर्ड होतो, माझी मुलगी मला म्हणत होती, मम्मा तू लई टायर्ड झाली. 10:30-11 मला बसायला होत नव्हतं कंटिन्यू. आणि एवढंच नाही, इथे येऊन गेलो नाही मी, इथे येऊन एका ठिकाणी मिनिस्ट्रीला गेलो 7:30 वाजता त्या दिवशी शनिवारी. एका ठिकाणी प्रेयरला गेलो, म्हणजे कंटिन्यू बिझी आहे मी. प्रेयरमध्ये आहे मी, वेळ झोपलो, मोबाईल स्विच ऑफ, कोणाकडे बघत नाही असं काही नाही. कंटिन्यू कोणाचा फोन आला, कंटिन्यू मिनिस्ट्री करायची, लोकांना काउन्सिलिंग करायची, प्रेयर करायची, सगळंच करत होते. थोडे देवाला माहिती काळजी देवाला आहे, जेव्हा आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे देव जाऊ देत नाही. मी तर म्हटलं की माझा लाईफस्टाईल आता मी कधी बदलणारच नाही. देवाला माहिती आहे चांगलं नाही तुझ्यासाठी. हालेलुया. तुझ्यासाठी चांगलं नाही लेकरा. 5 झालीस, पण या परीक्षेसाठी मी तुला घेतलं होतं, 5 झालीस. 1-2 दिवस नाही, 5 महिन्याची परीक्षा होती, हार्ड परीक्षा. 5 झाली. मला माहिती आहे, मला डिसिप्लिन करण्यासाठी, कारण मी स्वतःकडे काळजीच घेत नाही. झोपेचं नाही, जेवणाचं नाही, वॉकिंग एक्सरसाइज तर अजिबात नाही, सगळंच बंद. काय मिळेल तिथे कुठं पण खायचं, बसून खायला पण वेळ नाही, असंच करते का काहीतरी खायचं. झोपायचे 12:30, म्हणजे पूर्वी 12:30ला, आता तर पहाटेपर्यंत प्रेरणा बसायची. शुक्रवारी तर दिवसभर बिझी. शुक्रवारी मी जाताना माझी मुलगी मला स्ट्रिक्टली म्हटली, मम्मा तुझी बर्थडे आले, तुझी मुलं आशेने बर्थडे साठी आल्या, त्याला लक्षात ठेव, आजार पडू नकोस. शुक्रवारी रात्री. आणि म्हटलं नाही पण, म्हटलं मला उभा राहायला होईल ना, म्हटलं जातो, म्हटलं 1 अर्धा तास प्रेयर करतो आणि झोपून जातो. गेलो घरी. आणि मला सवय रात्री गेले मस्त की शॉवर घेतली, आणि रोज जाताना मला ब्रश करायची सवय आहे. मस्त ब्रश केलं, शॉवर घेतलं. मला सकाळ झाली, आता कुठलं झोप आणि काय. तसं पण मी झोपणारच नव्हतं, थोडं तरी प्रेयर करून झोपणार होतो. गेलो आणि बसलो. त्या दिवशी पहाटे 5 पर्यंत मी प्रेयर मध्ये. शुक्रवारी पूर्ण दिवस मी बिझी, गुरुवारी पूर्ण रात्र बिझी, परत शनिवारी पूर्ण दिवस इथं बिझी फास्टिंग प्रेयर मध्ये.
पहाटे 5:15 पर्यंत मी प्रेयर मध्ये होतो. आणि त्यानंतर म्हटलं जरा असं मुलगी सांगितली, म्हटलं असं त्याला वाटलं की मी सांगितलं मम्मीने पर्पजली मुद्दाम केलं. म्हटलं नाही रे बाळा, गेलो बसलो, बाबा चालवल्यात आणि लई छान असते मग मी आणि माझा बाबा. कोण असतात त्यावेळेला? दोघेच आम्ही गप्पा मारतो, बोलतो, दंगा करतो, काय काय असते आमच्या दोघांचा. सो मी एवढं बिझी असायची आणि मला काय समजलं पण नाही. टाइम 5:15 सकाळची. हा बाहेर आवाज यायला लागला, ब्रदर उठले. मग तुमच्याकडे जे आहे ते वेदीवर अर्पण करा, स्वतःला देवाला द्या. कशासाठी चिंता करू नका, कशासाठी चिंता करू नका. देव कधी आपला वाईट करणार नाही, कधीच वाईट करणार नाही. जे जे तुम्ही शोध करत आहे तो ऑटोमॅटिक तुम्हाला भेटणार. जे जे तुम्ही वाट बघत आहे ऑटोमॅटिक तुम्हाला ते दर्शन मिळेल. ज्या मग्दलेने मरियेने विश्वासाने वाट बघत होती, देवाला सोडून गेली नाही. स्वतःचे शिष्य दोघे पण घाबरून निघून गेले, पण ती गेली नाही. तिथंच थांबली, ती वाट बघत होती. म्हटली माझ्या प्रभूला कुठं ठेवलं सांगा, मी त्याला माझ्या घरी घेऊन जातो. लगेच येशू दर्शन दिले. म्हटलं मरिये, कुणाचा शोध करायला? हालेलुया, हालेलुया. तोच बाबा आज पण जिवंत आहे. डोळे बंद करूया, त्या बाबाला मी आमंत्रण करूया. थँक्यू डॅड. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. रिबामा सेखेरी अंदर बाबा शक्करा. धन्यवाद येशू, धन्यवाद. माझ्या लेकरांनो, आपल्या डोळ्याने कुणी येशूला बघू शकत नाही. आपले डोळे पापी डोळे आहेत. जगाच्या गोष्टी बघून बघून आमच्या डोळ्यामध्ये वाईट आहे, पण आत्मेच्या डोळ्याने आम्ही आमच्या देवाला बघू शकतो. प्रत्येक जण आपले डोळे बंद करा, पूर्ण लक्ष देवाकडे लावा. थँक्यू माय लॉर्ड. आपल्या मनाची तयारी करा. ते मरेसारखे माझा प्रभूला घेतल्याशिवाय मी आज जाणार नाही. माझा प्रभूला घेतल्याशिवाय मी आज जाणार नाही. तुमच्या जीवनामध्ये कुठली वादळ असू दे, कुठली तुफान असू दे, कुठली लाट असू दे, कुठली ती समस्या असू दे, कुठली ती त्रास असू दे, ज्यावेळी तुम्ही इच्छेने येशूला आपल्या जीवनामध्ये घ्या, तुमचं नाव ज्या ठिकाणी झाले पाहिजे त्या डेस्टिनीला ते ऑटोमॅटिक पोहोचेल. घाबरू नका. येशू आज पण बोलत आहे, भिवू नका. त्याला माहित आहे त्याला काय करणार आहे तो. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी. प्रेज द लॉर्ड. स्वतःला समर्पण करा, पूर्णपणे समर्पण करा देवाच्या हातामध्ये. थँक्यू डॅडी. खुद को मैं देता हूँ, पूरे दिल से अर्पण करता हूँ. कुम्हार के हाथों में बर्तन समान, मुझको बना दे तू मेरे प्रभु. खुद को मैं देता हूँ,
ओरी बाबा बाबा बखरा रबा शंदे न बाबा रियाला ला बाबा खेरियाला ला वरोंदा न बाबा से खेरियाला ला शिडारे थँक यू वर्शिप यू गॉड. Thank you, Lord. हो माझ्या लेकरांनो, बाबाला माहिती बाबा आपल्या जीवनामध्ये काय करणार आहे. तरी पण त्यांना अपेक्षा करतात आम्ही त्याच्यासमोर मोकळे पाहिजे, मोकळेपण आम्ही त्याच्या बरोबर राहायला पाहिजे. त्याला माहिती आहे तो अशक्य ते शक्य करणारा तो देव आहे. किती लोक असू दे, किती गोष्ट असू दे, किती समस्या असू दे, त्याला माहित आहे डेस्टिनी काय आहे ते, शेवट काय आहे ते देवाला माहित आहे. येशू आम्हाला नाही, तो जीवन देव आहे, Amen. Yes. जीवन देव आहे. ज्या ज्या ठिकाणी लोक त्यासाठी वाट बघत होते त्या त्या ठिकाणी स्वतः जाऊन दर्शन देऊन त्यांना ब्लेस केलेला देव आज पण या ठिकाणी आहे. Amen. Yes, Jesus. He wants to bless you. Yes, Jesus. Thank you. त्याला तुम्हाला श्वास करायचा आहे. Jesus. जे नावेमध्ये बसलेले शिष्य घाबरून गेले होते, काय होणार. येशू म्हटले घाबरू नका, घाबरू नका, fear not, घाबरू नका, मी आहे, मी आहे. जे इच्छेने त्याला आपल्या नावेत घेतले प्रॉपरली ज्या ठिकाणी ते नाव जायला पाहिजे ते पोहोचले. Yes, Jesus. ते वादला, ते तुफानातही ते बुडले नाहीत, मेले नाहीत. ते मगदलेने मरियने जे त्याच्या भूक होता, तडप होता, प्रेम होता, त्याला प्राप्त झाले येशू, Amen. Amen. Yes. त्याला प्राप्त झाले येशू. धन्यवाद येशू. एक कुवारी मुलगी कपरेत त्या अंधारात जाणे सोपं नाही आहे. Yes, Lord. जेव्हा तुम्ही प्रियानो आपला बुद्धी शक्ती सामर्थ्याच्या पलीकडे तुम्ही पाऊल उचलता, देव तुमच्यासाठी कार्य करणारच. ती काही विचार केली नाही, घाबरली नाही, माणसाची मदत मागितली, सोडून गेले लोक, पण ती गेले नाही, ती थांबली. माझा प्रभू कुठे आहे, माझा देवाला कुणी घेऊन गेले मला सांगा, मी घेऊन जातो, माझ्या कर्ला मी घेऊन जातो म्हणून ती वाट बघत होती. येशूने बघितले, दर्शन दिले, मरिये प्रभूनी. Yes. येशू म्हटलं मला बिलू नकोस, मी अजून माझ्या बापाकडे गेलेलो नाहीये, पण पहिलं मी तुला दर्शन दिलो, Yes, thank you. तुला दर्शन दिलो. Thank you, Jesus. तुझं प्रेमाने मला आकर्षित करून घेतले, तुझ्या ओढ मला ओढून आली तुझ्याकडं, Yes. तुझी भूक मला घेऊन आली तुझ्याकडं. Yes, Jesus. थँक्यू Thank you, Father. Thank you. थँक्यू डॅडी. धन्यवाद माझे. बापा येत असलेले लेकरे जे कोणी बापा व्हिडिओ बघत आहे, कोणीही जे तुझ्यासाठी ताणलेलं आहे, भुकवलेलं आहे बापा, जगापासून निराश झालेले लोक आहेत, तुझं वाचन म्हणते मी तुला सोडलेलं नाही आहे, मी तुला सोडलेलं नाही आहे, मी तुझ्यासाठीच आहे, मी तुझ्यासाठीच आहे. होय डॅडी, तुला माहिती आहे बापा तुम्ही आमच्या जीवनामध्ये काय करणार आहे, जे अशक्य आहे ते शक्य करणार तुम्ही बाप आहे. मग तुमचे वचन म्हणते बापा आम्ही तुमच्यासाठी प्रतीक्षा करावी. डॅडी मी प्रेयर करत आहे इथं असलेल्या प्रत्येकांना, जे व्हिडिओ बघत आहे, कोणी कुठल्याही त्रासात असू दे, प्रत्येकाला मी तुझ्या हातामध्ये समर्पण करत आहे. प्रत्येक तुटलेले नाता येशूने नावाने जोडून येऊ दे. एव्हरी ब्रोकन रिलेशनशिप, भले ते फॅमिलीमध्ये असो, नवरा बायकोमध्ये असो, आई वडिलांमध्ये असो, कुटुंबामध्ये असो, बहिणी भावांमध्ये असो, बहिणी बहिणींमध्ये असो, कुणामध्ये असो बाबा, नातेबंदीमध्ये असो बाबा, कुणामध्ये पण असो बाबा, बिल्डअप कर, बिल्डअप करायच्या बाबा, बांधले जाऊ दे, तुटलेले नाते संबंध बांधले जाऊ दे. ज्या शक्य ते शक्य करणारा तुम्ही देव आहे. जे काही त्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी चालल्यात, आय कमांड इट टू स्टॉप इन द नेम ऑफ जीसस. थांबले जाऊ दे शिक्षण नावाने, थांबले जाऊ दे. तुझा आपल्याला मोकळे ते देते काय आणि कार्य करा बाबा. मागच्या वेळेस एका बहिणीने साक्षी दिली बाबा, तर आम्ही प्रेयर केलं होतं, ज्यांना ज्यांना बुक्स आणि युनिफॉर्मची गरज झाली त्यांना पुरवठा कर. इथून घरी गेले गेले त्या बहिणीला आपल्या लेकरांसाठी 2-2 युनिफॉर्म घेण्यासाठी देवाने कृपा पुरवली. तुम्ही प्रार्थनेला उत्तर देणार बाबा. विशेष करून बाबा इथं कुणीही कुठल्याही प्रकारे आजारपणामध्ये असू दे, कुठलेही त्रास असू दे बाबा, यांच्या जीवनामध्ये विचक्राफ्ट आहे, कर्मी जादू टोणा बाबा, आय कमांड इट टू लीव अँड गेट आउट इन जीसस नेम. जसं तुम्ही बोलला बाबा, एफएसी 1:5 प्रमाणे बाबा तुम्ही आम्हाला दत्तक घेतलेला आहात, तुमच्या रक्ताने तुम्ही आम्हाला विकत घेतला. आमच्या जीवनामध्ये कुठल्या शत्रूला अधिकारच नाही आहे बाबा, कुणाचाही जीवनामध्ये नाही आहे बाबा. प्रत्येकाला बाबा, प्रत्येकाच्या मनातला भीती काढा,
चिंता काढा, दडपण काढा बाबा. आणि तुम्ही जे दर्शन देणारा, अशक्य ते शक्य करणारा देव आहे, याकडे सर्वांनी फोकस करण्यासाठी कृपा सहाय्याने मदत करा. थँक्यू डॅडी, तुमच्या वचनात तुम्ही आज बोललेला आहात. तुम्हाला माहिती तुम्ही काय करणार आहे, म्हणून सर्वांचं लक्ष तुमच्याकडे असू दे. बिंदास आनंदाने बाबा, पाप न करता पवित्र जीवन जगून आस्वादित होण्यासाठी प्रत्येकानं तुम्ही सहाय्याने मदत करा. हा महिना सर्वांसाठी आस्वादाचा, आनंदाचा होते राजा. प्रत्येकाचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा, प्रत्येकाची इच्छा आकांक्षा तुम्ही पूर्ण करा. ज्या ज्या लेखन ऍडमिशन साठी तडपडत आहेत, त्या लेखनासाठी बाबा कन्फ्युजन काढून टाक. योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी त्याचं ऍडमिशन होऊ दे, होऊ दे बाबा, होऊ दे राजा. तुम्ही कार्यकर्ते आपल्या धन्यवाद. प्रत्येक कुटुंबाला ब्लेस करा बाबा. ते नाव हा कुटुंब आहे राजा. ज्या कुटुंबामध्ये तुम्ही नाहीये बाबा, तिथं वादळ आहे, तुफान आहे, नाश आहे बाबा. पण ज्यावेळी त्याने जाणून इच्छेने तुला बोटीत घेतले, ते नाव व्यवस्थित आपल्या ठिकाणी पोहोचले. मग प्रत्येक कुटुंबामध्ये तू ये, प्रत्येक कुटुंबाला तू ब्लेस कर, प्रत्येक कुटुंबाला तू बांधून ठेव. युनिटी दे राजा, अंडरस्टँडिंग काढतेस. तुम्ही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद कर. प्रत्येकाला मनापासून ब्लेस करू. मलाही तुम्ही शक्ती दिला, साथ दिला, अभिषेक दिला, कृपा केला. तुम्ही मला चालवल्याबद्दल धन्यवाद करू. प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. पुन्हा एक बार कन्फ्युजन मध्ये तुम्ही लई गोंधळ इकडे तिकडे झालं, व्हिडिओ बघा. आशीर्वाद. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड. प्रेयर करणार आहे सर्वांना.